नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. जर तुम्ही MBBS, BDS, BAMS, BHMS किंवा इतर हेल्थ सायन्स कोर्सेससाठी MHT CET किंवा नीट आधारित नोंदणी करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील CET सेलने CET नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी, बी प्लॅनिंग, प्लॅनिंग इंटिग्रेटेड या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या CETच्या अर्ज नोंदणीला 24 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने CET कक्षाने घेतला आहे. तसेच मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या CET नोंदणीसाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. PCM, PCBसह MBA, MMS या अभ्यासक्रमासाठीची MHT CET नोंदणी सर्वप्रथम 12 फेब्रुवारीपर्यंत निश्चित करण्यात आली होती. त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यंदा प्रथमच PCM, PCB व MBA, MMSच्या CET परीक्षांच्या 2 संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. यात एका परीक्षेसाठी 8,31,277 विद्यार्थ्यांची तर दोन्ही परीक्षांसाठी 4,20,515 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही मिळून 12,51,792 विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. यात PCM गटाच्या पहिल्या संधीसाठी 4,52,931 आणि दोन्हीसाठी 2,79,337 अशा एकूण 7,32,268 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. PCB गटाचा हाच आकडा अनुक्रमे 2,64,019 आणि 97,872 मिळून 3,61,891 वर पोहोचला आहे. MBA, MMS CETच्या पहिल्या संधीला 1,14,327 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दुसऱ्या संधीसाठी 43,306 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षांचे वेळापत्रक. PCM गटाची पहिली MHT CET परीक्षा 11 ते 19 एप्रिल तर दुसरी परीक्षा 14 ते 17 मे दरम्यान होणार आहे. PCB गटासाठीच्या परीक्षा 21 ते 26 एप्रिल आणि 10 ते 11 मे या कालावधीत होणार आहेत. त्याचप्रमाणे MBA, MMS साठी प्रथम संधीची प्रवेश परीक्षा 6 ते 8 एप्रिल दरम्यान घेतली जाणार असून दुसरी परीक्षा 9 मे रोजी होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.